यानंतर बातमी धुळ्यातली आहे। धुळ्यातील पवनचक्की प्रकल्पामध्ये इंजिनियर असलेल्या कर्मचाऱ्यांनी दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। सुरक्षा रक्षकांनी दरोडेखोरांपैकी दोघांना पकडला असून ते कंपनीत काम करणारे इंजिनियर असल्याची माहिती समोर आली आहे। बघूया। पवनचक्की कंपनीचे इंजिनियरच निघाले चोर। तांब्याची तार चोरताना 2 इंजिनियर अटके। धुळ्याच्या सुझलॉन कंपनीत कर्मचाऱ्यांचाच दरोडा। धुळे जिल्ह्यातल्या निजामपूर गावाजवळच्या खोरी पट्ट्यात सुझलॉन कंपनीचा पवनचक्की प्रकल्प आहे। या प्रकल्पाच्या ठिकाणी असलेली कॉपर वायर चोरण्याचा प्रयत्न झालाय। जवळपास 8 ते 10 जणांच्या टोळीनं पवनचक्कीच्या ऑफिस परिसरात प्रवेश केला। यावेळी सुरक्षा रक्षक आणि चोरट्यांमध्ये झटापट झाली। पहाटे काही चोर घुसल्याची माहिती यातील सुझलॉन कंपनीचे हेड रमेश विठ्ठल मोहिते यांना प्राप्त झाली। त्यांच्या टीमसह सदर ठिकाणी गेले असता त्यातील आरोपींनी त्यांच्यावरती हल्ला केला। त्यातील रॉडने त्यांना मारल्यामुळे ते जखमी झाले। सुरक्षा रक्षकांनी चोरट्यांचा मोठ्या धाडसानं मुकाबला केला। चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी चोरट्यांपैकी दोघांना पकडून ठेवलं। ब्रिजेश कुमार द्विवेदी आणि ज्ञानेश्वर पिंपळे हे दोघेही कंपनीतच इंजिनियर असल्याचं स्पष्ट झालं। टीमने त्या ठिकाणी आरोपींचा पाठलाग केला। त्यातील 2 आरोपी त्यांनी ताब्यात घेतले। त्यांची नावं आहे ब्रिजेश कुमार द्विवेदी आणि ज्ञानेश्वर पिंपळे। या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर इतर आरोपी त्या ठिकाणी पुण्यातील काही मुद्देमाल कॉपर केबल टावर मधील कॉपर केबल घेऊन पसार झाले। चोरट्यांच्या टोळीतल्या फरार झालेल्या 5 जणांचा पोलीस शोध घेत आहेत। इंजिनियर म्हणून काम करणारे 2 कर्मचारी कंपनीत चोरी करण्याच्या प्रयत्नात चतुर्भुज झाले। व्हाईट कॉलर कर्मचारी केबल चोरीच्या प्रयत्नात अटक झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। प्रशांत परदेशी, झी 24 तास, धुळे।